आपल्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार यांच्या खासदार आणि फ्लोअर लीडर सुप्रियाताई सुळे आहेत. काय सांगाल सुप्रियाताई, आज जो आरोप होतोय, साध्वी प्रज्ञा सिंग यांचं जे स्टेटमेंट होतं न्यायालयातलं ते बाहेर आलेलं आहे आणि त्यात असं सांगितलं गेलंय की त्यांचा खूप मोठ्या प्रमाणावर छळ झाला, त्यात परमवीर सिंग होते, हेमंत करकरेंवरही आरोप करण्यात आलेले आहेत. त्यासोबतच दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे कर्नल पुरोहितांचं असं स्टेटमेंट आहे की भगवा दहशतवाद हा शब्द शरद पवारांनी वापरला आणि त्यानंतर ही केस तयार करण्यात आली. कुठे वापरला? एव्हिडन्स काय? कुठे वापरला? मी तरी आयुष्यात ऐकलेला नाही. हे जे वारंवार सांगितलं गेलेलं आहे की शरद पवारांकडून भगवा दहशतवाद किंवा हिंदू दहशतवाद या शब्द कोण म्हणते वारंवार? एव्हिडन्स काय? कुठे बोललेत? काय बोललेत? सांगा तर. त्यांचं म्हणणं कुठल्या तरी पुण्याच्या सभेमध्ये. कुठे एव्हिडन्स काय त्याचा? मी तरी ऐकलेला नाही. पण या संदर्भात जे आरोप झाले त्यावेळेसच्या नेत्यांवर किंवा सगळ्या सरकारवर की मालेगावच्या ब्लास्ट केसचा जो निकाल आला आता असा एकदम वेगळा, या सगळ्याबद्दल तुम्ही काय सांगाल की असं सगळं का घडलं आणि हिंदू दहशतवाद भगवा दहशतवाद नेमकं कोणी शब्द वापरले पहिलं? मला नाही माहिती. मला खरंच माहिती नाही यातली कोणी पहिला वापरला, दुसरा. शरद पवारांनी तो शब्द वापरला नाही हे मी तुम्हाला जबाबदारी, कारण का मी ऐकलेलं नाही, मी कुठे वाचलेलंही नाही. त्याच्यामुळे कुठून हे मॅन्युफॅक्चर गोष्टी करतात. आणि 2008 आपण 2025मध्ये आहोत आणि कधी त्याचं रिपोर्टिंग वर्तमानपत्रात झालं नाही, चॅनलवर झालेलं नाही, माझ्या ऐकण्यात मी तरी कधी ऐकलेलं नाही. या केसशी संबंधित जे सगळे आरोपी आहेत त्यांच्याकडून आता जे सांगितलंच आहे त्यानुसार साध्वी प्रज्ञा सिंग म्हणतात की नरेंद्र मोदींना फसवण्यासाठी माझ्यावर प्रेशर होतं, नरेंद्र मोदींना जेलमध्ये टाकायचं का, त्यांना वेश्या म्हटलं गेलं, त्यांचं कस्टोडियल टॉर्चर झालं, अशा स्वरूपाचं स्टेटमेंट त्यांनी मॅजिस्ट्रेट समोर दिलं होतं. ते आता खटला बंद झाल्यामुळे बाहेर आलेलं आहे. मला खरंच यातलं माहिती नाही. एकतर कारण मी ही केस स्वतः फॉलो केलेली नाही आणि त्या काळात कुठे काय झालं ह्याची उत्तरं तीच लोक देऊ शकतात. मी कसं म्हणजे मी त्याच्यात नव्हतेच, त्याच्यामुळे मी कसं सांगणार? आता इन जनरल जो कस्टोडियल टॉर्चर बद्दलचे आरोप आहेत की परमवीर सिंगांचं नावही त्यात आले, त्यानंतर हेमंत करकरेंवर आरोप करण्यात आले की त्यांनी देखील या सगळ्यांचा छळ केला. विशेषतः साध्वी प्रज्ञा सिंग यांचा जो छळ झाला त्याविषयी त्यांनी लिहिले की त्यांच्यावर प्रेशर होता ATS कडून की तुम्ही नरेंद्र मोदींनाही आम्ही जेलमध्ये टाकणार आहोत, नरेंद्र मोदींना भेटण्यासंदर्भात त्यांच्यावर प्रेशर होतं. इंद्रेश कुमार RSSचे त्यांच्या संदर्भात त्यांच्यावर प्रेशर होतं की त्यांचं नाव घ्यावं. या सगळ्याबद्दल काय सांगाल? तत्कालीन त्यावेळेस सरकार तुमचं मला नाही सांगता येणार, कारण काय एव्हिडन्स काय आहे मला माहिती नाही ना. काय एव्हिडन्स आहे का त्याचा या सगळ्याचा? आणि हेमंत करकरे हे या देशातले मातीशी जोडलेले इमानदार, म्हणजे महाराष्ट्राचं रत्न, देशाचं रत्न म्हणून हेमंत करकरेंकडे बघितलं जाते. दुर्दैव आहे की त्यांच्याबद्दल अशी भाषा कोणीही करते. हे खूप दुर्दैवी आहे आणि महाराष्ट्रासाठी दुर्दैवी आहे की महाराष्ट्राचा अपमान आहे. या संदर्भात जे आरोपी सुटले त्यांच्याकडून जे आरोप केले जातात त्यावेळी सरकार तुमचं होतं, त्यावेळी तुमचं सरकार, मग काय झालं? सरकार आमचं असलं तरी खरं आहे खरंच असतं ना. एव्हिडन्स काय या सगळ्या गोष्टीचा? उद्या मी म्हणीन तुम्ही मला असं बोलला, मला प्रूफ करायला लागेल ना की तुम्ही माझ्याबद्दल असं बोलला. म्हणजे कुठेतरी या सगळ्या मंडळींनी एव्हिडन्स द्यावा असं आहे किंवा असला पाहिजे. मला सांगू, या जुन्या गोष्टी आता बोलून काय उपयोग? वास्तव तेच जगूया ना थोडंसं. आत्ताचं वास्तव काय आहे? तुमच्याच आज चॅनलची हेडलाईन आहे की आनंदाचा शिदा यावेळेस देणार नाही. महाराष्ट्राची आर्थिक परिस्थिती अतिशय गंभीर आहे. 4,800 कोटी रुपयाचा जो महिलांना लाडकी बहीण योजनेमधले पैसे आज कुठे गेलेत ह्याचा हिशोब सरकारचा लागत नाही आहे. त्यानंतर तो दुपारी जो जेवणाचा उपक्रम जो उद्धवजी आणि महाविकास आघाडी असताना जी 10 रुपयात थाळी केली, त्या उपक्रमाचं काय झालं? त्याचेही पैसे कमी झालेत असं तुमचंच चॅनल म्हणते. आर्थिक परिस्थिती, सामाजिक परिस्थिती, होणारा क्राईम, हे सगळे वाचाळवीर मंत्री, या सगळ्यांची जी भाषा, कृती आणि महाराष्ट्राची राजकीय आणि सामाजिक परिस्थिती ही इतकी गंभीर आहे, त्याच्याबद्दल तुमचीच हेडलाईन बघा ना. ते प्रश्न महत्त्वाचे, वास्तव महत्त्वाचं, आत्ताचा क्षण महत्त्वाचा का जुने आरोप प्रत्यारोप करत बसणं? त्यालाही वाचतं, तो त्यांचा अधिकार आहे.
पण आत्ता ह्या क्षणी महाराष्ट्रात होणारा भ्रष्टाचार, महाराष्ट्रात होणारे अन्याय, महाराष्ट्रात होणारी गुन्हेगारी, महाराष्ट्रात होणाऱ्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या, महाराष्ट्रात होणाऱ्या शिक्षकांच्या आत्महत्या, महाराष्ट्रात होणाऱ्या कॉन्ट्रॅक्टरच्या आत्महत्या, महाराष्ट्रात होणारी सगळ्या सामाजिक कामांमध्ये केलेली कट, सगळ्याचा फंड कट झालाय. हे महत्त्वाचे मुद्दे नाही आहेत. त्यांनी जे म्हटलंय की सर्वसाधारणपणे या शब्दाविषयी, कारण मुद्दा असा आहे की नुकताच तो निकाल आला, म्हणजे तो निकाल पण आत्ताच आला, त्यामुळे हा सगळा विषय पुन्हा चर्चेत आलेला आहे. म्हणजे ठरवून मागे जाण्याचा असा विषय नाही आहे 2008 पर्यंत. आत्ता निकाल आला त्यामुळे हा विषय चर्चेत आहे. कारण त्यांना आता ते सगळे आरोपी बोलत आहेत आणि ते सगळे हे आरोप करत आहेत. जी 3 नावं सातत्याने, सुशीलकुमार शिंदे असतील, शरद पवार जी असतील आणि दिग्विजय सिंग जी असतील, या तिघांच्या भोवती हे आरोप झाले की त्यांनी हे सगळे. शरद पवारांचं नाव मी पहिल्यांदाच ऐकते. आत्तापर्यंत कधी शरद पवारांचं नाव कुठल्याही स्टोरीत काही संबंधच नाही. ते ना होम मिनिस्टर राज्यात होते ना देशात होते. त्यांचा काय संबंध आहे या केसशी? ते 2008 मध्ये केंद्रात मंत्री होते ॲग्रिकल्चरचे. त्यांचा काय संबंध आहे या सगळ्याशी? पण मग त्यावेळेस गृह खातं तुमच्या पक्षाकडे होतं, मग त्याचा काय संबंध आहे याच्या सगळ्याशी? आणि एव्हिडन्स सांगा ना. एव्हिडन्स काय? डॉक्युमेंटेशन. लेट्स गो बाय डेटा. डेटा काय सांगतो? डेटा दाखवतो का काही? तर नाही. म्हणजे कुठेतरी या सगळ्याचा एव्हिडन्स असेल तर बोललं पाहिजे असं म्हणणं आहे. अर्थातच. कोणी, मी पण आरोप करताना तुमच्यावर जरी केला तरी एव्हिडन्स घेऊनच मी तुमच्यावर आरोप प्रत्यारोप करायला पाहिजे. तर असं कसं मी आरोप करणार? त्या संदर्भात त्यावेळेस या सगळ्याशी काही त्यांची प्रतिक्रिया काय होती, किंवा शरद पवारांची? कसं माहिती असेल? आम्ही काय घरी चर्चा नाही करत असल्या गोष्टीचा. आणि आमच्या त्यांचा डिपार्टमेंटचा पण विषय नाही. काय संबंध? त्यांनी तेव्हा चर्चा केली असेल, गहू किती झाला, तांदूळ किती झाला, साखरेची भाव काय, महागाई झाली आहे का कमी झाली आहे, प्रोडक्शन किती झालं आहे, शेतकऱ्यांची काय परिस्थिती आहे, ह्या विषयावरच बोलणार ना ते. जेव्हा कधी राजकारणात त्यांच्यावर आरोप झाले या अनुषंगाने, तेव्हा कधी त्यांनी या संदर्भात काही प्रतिक्रिया व्यक्त केली आहे? किंवा बघा ना तुमचा डेटा. तुमच्याचकडे डेटा असेल ना सगळ्या, तुमच्या चॅनलकडे. तुम्हीच काढा आणि बघा. आपल्या सोबत होते सुप्रियाताई सुळे, ज्यांनी म्हटलेले की आरोप जे कोणी करतायत आजपासून खूप जुनी गोष्ट आहे, त्याविषयीचे एव्हिडन्सेस, डॉक्युमेंट्स असतील तर त्याबाबतचे आरोप हे केले पाहिजेत. डॉक्युमेंट्स शिवाय, डेटा शिवाय आणि एव्हिडन्स शिवाय अशा स्वरूपाचे आरोप करण्याला काही अर्थ नाहीये. व्हिडिओ जर्नलिस्ट वेद पांडेसह सोमेश कोलगे, एबीपी माझा, नवी दिल्ली. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.